विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं आमदारांचं द्विशतक लगावलं। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 14 दिवसांनी राज्यात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे वेध लागलेत। तसंच लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये कधी होणार हाही प्रश्न त्यांच्या मनात आहे। बघूयात या संदर्भातला रिपोर्ट। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मताचं दान टाकलं त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच डिसेंबरमधील हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असं आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिलं होतं। याबाबतचा निर्णय आगामी अर्थसंकल्पात करण्याचे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी? सध्या 1500 रुपये। मार्च 2025 पासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा। पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल। पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे। 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला। त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। त्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 महिन्यात 7500 रुपये जमा झाले। त्यामुळे ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरल्याचं दिसतंय। आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। काही त्याच्यामध्ये अडचण नाही। कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत। सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला। लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, प्रत्येक लाडका नागरिक हा याच प्रतीक्षेमध्ये आहे की मला दिलेली वचनं आणि मला दिलेलं आश्वासन तुम्ही कसं पाळताय। तो खरा कसोटीचा क्षण आहे। बघू सध्या 2 कोटींहून अधिक महिला योजनेसाठी पात्र ठरल्या। मात्र आता या योजनेतील काही महिलांना या लाभापासून वंचित राहावं लागतंय। कारण प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण पात्र ठरण्यासाठी निकष: अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल। अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल। ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची छाननी केली जाईल। ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। कोणत्याही कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। लाडकी बहीणसाठी पडताळणीची प्रक्रिया कशी होणार? कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन, उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार। प्रत्यक्ष तपासणी, अर्जदारांच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार। कागदपत्रांची पुनर्तपासणी, प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येणार। तक्रारी कुणी फसवणूक करत असेल तर त्याविरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार। लाडकी बहीणचे 2100 रुपये देणार सुरू करणार असं म्हणाले। शक्य असेल तर 1 जानेवारी 2000 पासूनच ती मागणी मान्य करावी। नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील। खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे। 21,000-2100 रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे। पण आता ते म्हणतात की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू, आता ते कट लावणार आहेत, आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल। लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच महायुती सरकारनं निकष ठरवलेले। मात्र निवडणुका असल्यानं कागदपत्रांची छाननी न करता लाभार्थी महिलांच्या खात्यात सरसकट 1500 रुपये जमा झाले।
आता हे पैसे फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये पुढील वर्षी मार्च महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.